मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असताना अमरावतीला शाखाधिकारी होतो आणि आमच्या शाखेचे 25 वर्ष झाल्यामुळे एक समारंभ करायचा ठरलं होतं. पण मी सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं, म्हटलं काय करूया कार्यक्रमात. सगळं असं सांगत होते, कोण अमुक करूया तमुक करूया, सांस्कृतिक कार्यक्रम करायचा ठरला. मग प्रमुख पाहुणे कोणाला बोलवायचं, तर त्यातल्या एकाने सांगितलं की राव बहादूर खऱ्यांना बोलवा. म्हटलं काय, त्यांच्याबद्दल काय माहिती काय. ते म्हणाले राव बहादूर खरे, त्यांना त्या इंग्रजांच्या काळातली ही राव बहादूर पदवी मिळाली, अतिशय विद्वान व्यक्ती आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक छान उदाहरण दिले. पूर्वी टाईपरायटर होते, आता ह्या कम्प्युटरमुळे ते कमी दिसायला लागले. टाईपरायटर होते, ते टायपिंग करताना इकडे कागद आहे आणि असं ते टाईप करत असायचे. मग आता कागद संपला, मार्जिन, हे लक्षात कसं यायचं, टिंक आवाज येतो की ते परत इकडे घ्यायचं आणि मग हे करायचं, म्हणजे त्याला इकडे बघत राहायला लागत नाही. तर पंडित नेहरूंनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जेवताना जर काय आवाज आला की थांबा, दुसरं कोण काय म्हणतंय म्हणून खाऊ नका, ते मार्जिन संपलेलं आहे तुमचं, अशीच ती खूण आहे, असं आहे. म्हणून पहिल्यांदा लक्षात द्यायचं ते भूक असतानाच